जय जय रघुवीर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. राम राम राम. अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरुवे नमः. राम राम. अष्टावक्र गीता सुरू करण्यापूर्वी स्वानंद परिवारातील सर्व गुरुभक्तांना हरिभक्तांना स्वानंदाचा रामराम आणि पूज्य श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. नारायण. राधे. हृदयस्थ होणं हा विषय आहे का? जे उपस्थित आहेत, जे उपस्थित नाहीत, भगवान आदि शंकराचार्य असो, महामुनी अष्टावक्र असो, ज्ञानेश्वर असो, अल्पवयीन कोणी महापुरुष असो, आश्चर्य हे की एवढ्याशा वयामध्ये ह्यांना हे ज्ञान प्रकट झालं कसं काय? त्या पुरुषांचं मत असं आहे की जन्मोजन्मी आम्ही तेच करत आलेलो आहोत आणि स्वइच्छेनं मृत्यू लोकात आम्ही येत नाही. कोणीतरी आम्हाला धक्का देऊन येते, त्या कार्यासाठी प्रेरित करतं. कार्य संपलं की आम्ही निर्वाण स्थितीमध्ये राहतो. ठीक आहे ना? हृदय देऊन आहे का? अंतःकरणपूर्वक आहे का? एक प्रकारच्या आम्ही निर्वाण स्थितीमध्ये राहतो. म्हणजे देह असला काय नसला काय, जग असलं काय नसलं काय, अंतःकरणाशी आमचा काही संबंध नाही. प्रारब्ध योगानं जे काही मिळतं ते मिळालं, ठीक आहे. पण अखंड अंतर्मुक्तीच्या द्वारा आत्मस्थिती, आत्मस्मृती, आत्मस्वरूप अशा परमस्थितीमध्ये भगवत साह्यच वर्तन असतं. सकाळी सांगितल्याप्रमाणे सगुणाच्या वाटेनं जाऊन जगाची सेवा होते आणि निर्गुणाच्या वाटेवरून परमात्मा स्वरूपामध्ये तो स्थिर राहतो. पण निर्गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय? सर्वसामान्यांच्या भाषेत जे आकाराला येतं ते सगुण आणि जे निराकारात राहून सगुणाला साह्य होतं ते निर्गुण. ठीक आहे ना? राम. असा हा पोचलेला महापुरुष सर्व शास्त्रांचा आधार म्हणजे नवनीत काढून सांगतो, लोणी काढून आपल्याला सांगतोय की 18 पुराण, वेद, शास्त्र हे ठीक आहे, पण हे कुणासाठी आहे? ज्याला इथं विद्युतच्या बाजारामध्ये आपलं एक दुकान उघडायचं आहे त्याच्यासाठी आहे. तुम्हाला कुठलं दुकान चालवायचं नसेल आणि आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहून, आत्मशांतीत राहून, भगवत प्रेमात राहून मिळालेला वेळ कंठायचा असेल तर सर्वात श्रेष्ठ उपाय म्हणजे गुरुवचनावर दृढ श्रद्धा, संत वचनावर दृढ श्रद्धा. पण तो संत लौकिकदृष्ट्या शिकलेला असो अथवा नसो, तो उच्च कोटीच्या जातीचा असो अथवा नसो. राम. अशा दिव्य आत्म्याचं म्हणणं असं आहे आपल्या आम्हाला सर्वांना. अनेक शास्त्राने आपली आपली मते सांगितली, अनेक शास्त्राने. त्या काळामध्ये जो महापुरुष होऊन गेले, काळानुरूप त्यांना वचन परिवर्तन करावं लागलं. काळानुरूप जसं काळानुरूप तुम्हाला साधन परिवर्तन करून द्यावं लागलं. कलीमध्ये फक्त तुम्हाला नामच श्रेष्ठ सांगितलं. मग कुठल्याही युगात कली येऊ देत, कलीमध्ये नामच श्रेष्ठ आहे. का नाम श्रेष्ठ आहे? तर ते विराट आहे. कसं विराट आहे? आपण झोपलो तर देह टाकून गेलेलो असतो, नाही का? टाकलेलं असतो ना. सुषुप्ती अवस्थेमध्ये देह टाकून गेलेलो असतो. त्या अवस्थेमध्ये एखाद्या वेळेस आपण हलवून सुद्धा उठत नाही, पण हाक मारली की त्या सूक्ष्म चैतन्याला जे जीव पण आलेलं होतं त्याला पुन्हा त्या देहामध्ये प्रवेश करून ओ द्यावी लागते. देतो पहिल्यांदा ओ. ठीक आहे. आणि ओ मध्ये मग तुमचा मकार लागतो.
मकार काय लागतो की तुम्ही सगुणात येत आहे. मग सगुणात येण्याला तुम्हाला काहीतरी कारण पाहिजे. आकार उकार आणि मकार. तुम्हाला सगुणात येण्यासाठी काहीतरी कारण लागतं. ते कारण काय आहे की तुम्ही हाक मारली आणि मी ओ दिली. राम, चला विषय दुसरीकडे जातोय. ते ज्ञान पैगाबर वे. माऊली म्हणते ते ज्ञान ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या संतांना तरी तू आपलंसं करून घे किंवा तू त्यांचा हो. दोन्हीतले एक. तुला शक्य असेल आपलंसं करून घे. कुठल्याही द्वारा, सेवेच्या, विनयाच्या, जे अनेक सदाचाराच्या मार्गानं किंवा तू त्यांचा हो. कारण तुला पुन्हा सांगतो, हे 18 शास्त्र, 18 पुराण, सगळी शास्त्र, पृथ्वीवरची सगळी शास्त्र अनादिकालापासूनची ती एका बाजूला ठेव. भगवंताने तेच सांगितले 18 अध्याय. सर्व धर्मान, शास्त्र आणि धर्म एकाच प्रवाहातून चालतात. ठीक आहे. धर्मानं चालण्यासाठी शास्त्र सांग. राम, जगातली सर्व शास्त्र तू बाजूला ठेव आणि त्या सर्व शास्त्रांचा तुला विसर पडल्याशिवाय खरी शांती मिळणार नाही. तुला क्षणिक आणि तात्पुरती आणि प्रसिद्धीची शांती हवी असेल तर तू स्वतंत्र आहेस. पण तुला परमात्मा शांती हवी असेल तर ज्ञान आणि अज्ञान, तिसरं विज्ञान, या तिन्हीच्या पलीकडं जावंच लागेल. तेव्हाच परमात्म शांतीच्या रूपानं तुझी स्वयंभू शांती हक्काची होईल, अन्यथा नाही. कसं ते पुढं ऐक. भोगम कर्म समाधी न वाक्रू विज्ञ तथापिते. साकार रूपात देहात आला की तुला प्रत्येक भोग प्रिय वाटू लागतात का? तर त्याचे बी संबंध जुने आहेत. जशी सृष्टी माया अनादी कालापासून आहे, ती भगवंताची आहे. आणि भगवंत बी अनादी कालापासून तुझ्यामध्ये आहे. तो जीव रूपानं तुझ्यामध्ये आहे. मग तुझं अस्तित्व कुठे आहे? ज्याला तू नंदकुमार म्हणतो त्याचं अस्तित्व आहे कुठं? ज्याला स्वानंद म्हणतो त्याचं अस्तित्व आहे कुठं? देहातून जीव गेला, पंचमहाभूतात पंचमहाभूत विलीन झाली आणि चैतन्यामध्ये चैतन्य निघून गेलं. तुझं अस्तित्व आहे कुठं? मग कशाचा अहंकार मिरवतो तो? पाहिलं का तू कधी कोण आहे? भक्ती मार्गानं तुला टिकत नाहीस, ज्ञान मार्गानं स्थिर होत नाहीस. मग एवढी तरी गरज समज की तुला शांतीची तरी गरज आहे का? ज्ञान ठेव बाजूला, प्रेम ठेव बाजूला. तुला शांतीची तरी गरज आहे का? आणि ती हक्काची शांती हवी आहे का? परमात्म्याकडून आलेली कृपाप्रसादाची शांती हवी आहे का? राम, म्हणून भोगम कर्म समाधी वाकरू विज्ञ तथापिते. हे बाबा, मुळातच तू ज्ञानी पुरुषांचाच अंश आहेस. अज्ञानी पुरुष भगवंताचे अंश आहेत. ही बात पक्की समजली ना पहिली, है ना? आपण ऋषिकुळाचे वंशज आहोत. आपले वंशज ऋषिकुळात आहेत, है ना? म्हणून तुमचं गोत्र विचारलं जातं. कश्यप गोत्र, अमुक गोत्र, भारद्वाज गोत्र. हो, तू ऋषिकुळातला अंश आहेस आणि ते ऋषी भगवंताचे अंश आहेत. स्वमुखानं भगवंतानं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं तुला पाहताना मी ज्ञानाच्या दृष्टीनं पाहतोय. तू एक ज्ञानी आहेस. पण वाट्याला आलेले भोग आणि पूर्वजन्मीचे संस्कार आणि आत्ताचा तुला संग याने तुला बांधून टाकलं. समाधीची गोष्ट सोड, समाधान सुद्धा तुला सोडून गेलं. समजलं ना बात? समाधीच्या गोष्टी दूर ठेव. ज्या पुरुषांच्या समाधी लागत होत्या त्या समाधीतलाच तू एक अंश आहेस. मग एक नजर माघारी फिरून मार. किमान
ध्यान लागत नसेल तर त्यांनाच ध्यानात आण आणि तू कुणाचा अंश आहेस एकदा परतून पहा. आणि त्या गोत्राची लाज ठेवण्यासाठी तरी कमीत कमी निष्काम कर्म करीत राहा. ज्याच्यापासून कशाचीच अपेक्षा करू नकोस. कर्म करण्याची एक रीत ऐकून घे. एक त्याला गोड वाटतं म्हणून करायचं आणि त्याला जे आवडतं तेच करायचं. ठीक आहे ना. गाढवात बी तोच आहे गायत बी तोच आहे, पण त्याला गाय आवडते. समजलं ना. दुर्जनात बी तोच आहे, सज्जनात बी तोच आहे, पण तरी बी मना सज्जना सज्जनी वस्ती कीजिए. का तर सज्जनांच्या ठिकाणी राघवाची वस्ती आहे, नाही का. येथे रामदास विलसे जो या जना उद्धरी. असो. अष्टावक्र मुनी आपल्या वृद्ध शिष्याला काय सांगतात ते मी तुम्हाला सांगतोय. आपण सुद्धा वृद्धच आहोत. का अनेक वेळा या देहामध्ये येऊन गेलेलो आहे, या पृथ्वीवर येऊन गेलेलो आहे जिथे काहीच नाही. पण पूर्वस्मृतीच्या नुसार भोग प्रिय झाले, समाधान निघून गेलं, समाधीचा विषय संपला आणि ध्यान अखंड विषयाकार झालं. अरे आरती करतोय, पूजा करतोय, तरी विषय चिंतन चाललेलं आहे. जे या मृत्यू लोकातून टाकून जायचंय, सोडून जायचंय, तिथला एक आनंदाचा क्षण सुद्धा तुमच्या वाट्याला येत नसेल तर या देहात बसून काय प्राप्त केलं. पण आत्मज्ञानाच्या प्रभावाने ज्यावेळेस तू असा भरून जाशील आतून बाहेरून, त्यावेळेसच या आशापाशातून तुला दूर होण्याची इच्छा होईल. अरे भोग सोड, पण मोक्ष सुद्धा आशापास आहे. तुला आनंद हवाय ना, मग मोक्षाची इच्छा सोड. आणि कुठल्याही सत्पुरुषापाशी मोक्षाची इच्छा नसते. रात्रीचा एक विषय सांगतो. सुरुवातीला आपलं चित्त या आशापाशातून निघण्यासाठी आत्मज्ञानाच्या प्रभावानं त्याला प्रेरित करायचं असतं, भगवत भक्तीच्या वाटेनं प्रेरित करायचं असतं. आणि एकदा ज्यावेळेस ते प्रिय होतं, साध्या भाषेत सांगू तर आधी तुम्हाला धरावं लागतं, पुन्हा तो धरतो, असा धरतो की तो सोडतच नाही. ठीक आहे ना. आधी गुरुभक्ती करावी लागते आणि ज्यावेळेस गुरुभक्ती संतुष्टी पावते, गुरु संतुष्ट पावतो, त्यावेळेस तो तुम्हाला सोडतच नाही. तो लाख प्रयत्न कर त्याच्यापासून बाजूला जायचं, तो तुम्हाला सोडत नाही. तुम्ही सुखाच्या वाटेने जात असाल तर दुःख वाट्याला आणि तिथून माघारी फिरण्याचा प्रवास करूया. तुम्ही भोगात अडकत असाल तर तुमच्या वाट्याला त्याग येईल, अशाच घटना निर्माण करून देईल. येन प्रकारे तुमचा विवेक जागृत करेल, पण नक्की करेल. आता ती ओळख तुम्हाला झाली पाहिजे की माझ्या हितासाठी सुख आलं का माझ्या हितासाठी दुःख आलं, पण आलं ते त्यांच्याकडूनच आलं. का तर मला मोकळं करायचं होतं. राम काय सांगायचे त्यांना सांगायचे, तू केवळ आत्मज्ञानाच्या प्रभावानं आतून जरी सुखावलास तरी पुरे झालं. मग काय होईल? ज्या व्यावहारिक आशा, भोग इच्छुक आशा, संग इच्छुक आशा ज्याने तुला बांधून ठेवले, त्या आपोआप तुझ्यातून तुला सोडून जातील. ठीक आहे ना. अशा सोडून जातील की तुझं चित्त स्वस्थ होईल. ठीक आहे ना. अर्थात चित्ताची स्वस्थतेचं लक्षण हेच आहे की ज्यावेळेस आपण बाहेरच्या आशेपासून दूर होतो, इच्छा रहित होतो, वासना अपेक्षा रहित होतो,
उपेक्षित वृत्तीनं राहतो त्यावेळी चित्त स्वस्थ होतं. आणि स्वस्थ चित्ताचं लक्षण काय तर आत्मसुख. समजले ना? स्वस्थ चित्ताचं लक्षण हे आहे आत्मसुख, परमसुख. म्हणजे मूळ स्थितीची प्राप्ती होते. असो, पण दुःखी नैव जानांती, दुःखी नयनम जानांती कश्चन. पण ज्याच्या सुखाच्या अपेक्षेनं ज्याच्या वाट्याला दुःख आलंय त्याला मी काय समजावं? कारण त्याच्या आतमध्ये अंतःकरणामध्ये एवढंच असतं की नाही मी तुझं करतोय ना तर माझ्या इच्छा पूर्ण कर. गुलाम बना दिया भगवान को, महात्मा को. म्हणून जो मिंदा आहे गुरु साधू संत त्यांच्यापाशी कधीही जाऊ नका. मी हे सांगेन, जे मृत्यूलोकात मिंदे आहेत त्यांच्यापासून 4 हात दूर राहा. जे मिंदे नाहीत तिथं तुम्ही जायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. आया सात सत्कलो दुःखी नाही म्हणून महापुरुष म्हणतात. हे बघ, शरीराच्या निर्वाह करता सुखा करता रात्रंदिवस प्रत्येक जण कष्ट करतोय आपल्या आपल्या अधिकाराप्रमाणे, योग्यतेप्रमाणे, इच्छेप्रमाणे, वासनेप्रमाणे आणि संस्काराप्रमाणे करतोय ना राम. प्रत्येक जण प्रयत्न करतोय. शेवटी काय वाट्याला दुःखच सांगतोय. वाट्याला आलेलं सुख नाही दुःख सांगतोय. समजलं ना? कुटुंबासाठी खूप केलं आणि जवळची व्यक्ती त्याला भेटल्यानंतर आपुलकीने तो अतिदुःखी होतो. एका अर्थानं तो तुम्हाला सावध करत असतो, पण त्याच्यातलं गुरुत्व तुम्हाला दर्शनाला आलं पाहिजे. समजले ना? हा, एखाद्याची संपत्ती पहा तुम्ही, गाड्या पहा, सगळ्या पहा. अरे आग लगा दे उसको, काय करायचं त्याला? त्याच्यात बसणारा किती दुःखी आहे ते पहा, त्या बंगल्यात राहणारा किती दुःखी आहे कष्टी आहे ते पहा, तो किती चित्तानं रोगी आहे, शरीरानं रोगी आहे ते पहा, आणि तू भिक्षेवर राहून किती निरोगी आहे ते पहा. साध्या भाषेत सांगू का, तुमचं जसं सत्यावरचं भगवंताचं प्रेम तसं तुम्हाला फळ. बस एका भाषेत. म्हणजे बिना कारणाचं तुम्हाला भगवंताच्या स्मरणानं डोळ्यात पाणी उभं राहिलं पाहिजे. का तर आदी अंती मध्य तोच आहे, तोच होता. चल पुढे सांगतो. आकारानं दुःखी होते श्रम, अतिश्रम, अतिश्रम, आणि त्याचाच पुरुषार्थ मिरवायचा नाही का? अहो माझ्याकडे गाडी नव्हती, आता गाडी आहे. राधे राधे, आहे की नाही? मी झोपडीत राहतो, आता माडीत राहतोय. अरे केले आणि सांगितले. नाही, आपल्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना या अध्यायातून 16वा अध्याय तारुण्याचा अध्याय, यातून अष्टावक्रांना एवढंच सांगायचं की वेळ आहे तोपर्यंत सावध राहा. वेळ गेल्यानंतर काही उपयोग नाही. आणि ही मनुष्य योनी अशी आहे की भगवंताच्या मांडीवर बसू शकतो, भगवंताला खांद्यावर घेऊन फिरू शकतो, हनुमंतरायांच्यासारखं. ठीक आहे ना? आणि ध्रुवांच्यासारखं भगवंताच्या मांडीवर जाऊन बसू शकतो. इच्छा तुझी, निर्णय तुझा, आणि पुरुषार्थ बी तुझा. काय हा असं. पण तेच जर तू महापुरुषांच्या संघात राहशील ना तर तुझ्या अनुभवाला काय येईल की महापुरुष सहज प्राप्त स्थितीमध्येच प्रसन्न असतात. समजते का बिंजरी? सहज प्राप्त. काय
काल सहज इथून जाताना ती मेथीचं शेत, एक फोडणीसाठी मुठभरच मेथी घेतली त्यातनं सूर्यास्ताच्या वेळेस, मुठभरच. घरी जाऊन बघतोय तर टोपलंभर मेथी येऊन पडली दानाची. चित्तात असं वाटलं की ती आणली कशाला, नाही पण त्याला प्रिय आहे बस. ती मेथी तिथून मुठभर उपटताना पहिल्यांदा तो दिसला, हे ना, हे तुला आवडतं बस का. मी विदुराच्या घरची भाजी भाकरी खाईन, पण मला दुर्योधनाच्या घरचं अन्न नको आहे, चप्पन भोग. हे तो बोलून गेलाय काय. मग चोरी करताना सुद्धा जर करायची असेल तर करा, पण त्याच्यासाठी करा. बघ, पिंजारीला आवडलं, लगेच मान आलो. सांगायचं तात्पर्य, कबीराने आपल्या मुलाला घर फोडायला लावलं, पण संतांच्यासाठी. संत आलेत, घरी अन्न नाही, उधारी देत नाही, आणि उपाशी मी पाठवू शकत नाही. संत आहेत, साक्षात भगवंत आहेत, देव आहेत काय. अरे त्याच शेठनं पत्नीचं शरीर बी मागितलं, काय हरकत नाही, स्वतःच्या खांद्यावर नेऊन पोचवलं काय. ती माऊली त्या शेठला शरीर द्यायला तयार झाली. संतांना भोजन जर तू देत असशील, संतांच्यासाठी जर तू शिदा देत असशील, तर माझं शरीर सुद्धा वापर, काय हरकत नाही. काय बरं वाटतंय ना. काय त्यांचं प्रेम असेल, काय असेल संतरूपी भगवंतावर. का हा श्लोक असा सांगतोय, धन्य प्राप्नोती निर्वृत्तीम. अरे ज्यांच्या आतून निवृत्ती झालेली आहे, अशा सहज प्राप्त महापुरुषाला जर तुम्ही कधी अनुभवलं, तर ते आतून बाहेरून तुम्हाला स्वस्तच दिसतील. ठीक आहे ना. आणि ज्याला संसाराची, दृश्याची हाव आहे, शरीर सुखाची आणि निर्वाहाची हाव आहे, ते सदैव आतून बाहेरून दुःखीच दिसतील. म्हणून साधकानं, परमार्थिक प्रतीकानं कधी यांचा संग अधिक काळ करू नये. कसा करावा सांगितलंय श्लोक, काय सांगितलंय, असं सांगितलंय की कसा करावा का, तर गाई ग्वाला म्हटले दूध काढण्यापुरताच गाईचे पैसे थांबतो, ठीक आहे ना. पण दूध काढून झालं, वासरू बाजूला झालं की ती गाई लाता मारते. तसं तुमच्याकडून कामत्याडी काढून घेतलं की ते सुद्धा तुम्हाला तोच व्यवहार करतात. ठीक आहे ना. राम म्हणून शाण्याचं चाकर व्हावं म्हणतात, पण वेड्याचं मालक होऊ नये. ताही तो हाच आहे. राम तुमची ओझी वागवण्यासाठी तुम्ही जर गाढव पाळलं, श्लोक म्हणतो, तुमची ओझी वागवण्यासाठी तुम्ही जर गाढव पाळलं तर ती ओझी वागवेल, पण चुकीच्या ठिकाणी जाऊन लोळेल, आणि चुकीच्या वेळी ती तुम्हाला आवाज देईल. गाईचं तसं नाही म्हटलं. असो, श्लोक असा आपल्याला सांगतो, शहाणे व्हा, ज्ञानी व्हा, आणि ज्ञानी पुरुषांच्या संघामध्ये सहज प्राप्त तुमची स्वस्थता तुम्ही प्राप्त करून घ्या. सहज प्राप्त आहे. तुम्हाला खरंच सत्यप्रिय असेल आणि शांतीप्रिय असेल आणि प्रेमप्रिय असेल, ते एकदम सहज, स्वस्त आणि सर्वत्र आहे. पण महापुरुष सर्वत्र नाही. समजले ना. म्हणजे आषाढातलं पांढरं ढग सावली देतील, पाऊस नाही. समजले. पांढरे ढग सावली देतील, पाऊस नाही देणार. म्हणून संतांचं लक्षण असं सांगितलंय, तुमचा टाहो जर ऐकला त्याने पावसाघू सारखा, तर ते वर्षाव करतात. का व्यापारे खिद्यते अस्तु निमेषोन्मेषयोरपि तशालस्य धुरीणस्य सुखम नानस्य कश्चित. बाबा रे, जे ज्ञानवान जीवनमुक्त महापुरुष असतात, श्लोक ऐका,
व्यापारे खिद्यते यस्तु निमेषोन्मेषयोरपि तस्यालस्य धुरीनश्यम तस्यालस्य धुरीनश्य सुखम नान्यस्त कश्यचित. महापुरुष आपल्याला सांगतात की जो ज्ञानवान जीवनमुक्त पुरुष आहे त्याला आपल्या डोळ्याच्या पापण्या उघडणे मिटणे देखील खेदकारक वाटतं. कशासाठी? मागे झालंय हे. मला यावेळेस असा आनंद येतो, ऐकले नाही कधी वचन मुखातनं बिना शास्त्राचं? ऐकलं असेल तर की स्वतःचा श्वासाचा सुद्धा विक्षेप होतो. पापणीची तर लांबचीच गोष्ट राहिली. असं कधी आलंय वचन? ठीक आहे. आणि हे मी आता वाचतोय, मला किती आनंद होत असेल. शास्त्र न वाचता पहिल्यांदा माझ्या मुखातून हे गेलंय, किती आनंद होत असेल ते ज्याची त्यालाच माहित हो, नाही काय? आपली प्रिय व्यक्ती भेटल्यानंतर अंतःकरणाला काय आनंद होतो तो शेजाऱ्याला कळेल का? नाही ना. मग जवळचा मित्र म्हणतो आज लईच चेकळलाय. नारायण राम. श्लोक तसाच आहे. श्लोक म्हणतो की हा अत्यानंद आहे. तशालस्य धृणिष्य सुखम नानस्य कश्यचित. अरे बापरे. ही ज्ञानी पुरुषाची, जीवनमुक्त महापुरुषांची लक्षण असतात की पापण्याच्या डोळ्या उघडून तरी मला काय बघायचंय, जे दिसणार ते नाशिवंत असणार. आणि तेवढा क्षण जर माझ्या चित्ताने त्याचा स्वीकार केला तर माझ्या समाधीमध्ये, ध्यानामध्ये त्याचा विक्षेप उत्पन्न होणार. सही बात आहे. म्हणून खरे खरे महापुरुष चातुर्मासामध्ये कधीही दृष्टी टाकून बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा. दुसऱ्याच्या नजरेला नजर मिळवून बोलत नाहीत. काल एक दाखवलं ना ती वेड्यागत बडबड, ह्याची महाराजी राधाजी लाडली यायचं बोला. ते डोळे उघडत नव्हता तो. त्याचं कारण काय होतं? तो दिसायला बाहेरून वेडसर दिसतोय, पण आतून तो स्थितीला धरायचा प्रयत्न करतोय, पण स्थितीला कधी धरायचं नसतं. अवस्थेमध्ये स्थिर झाला की स्थिती स्वयंभू तुम्हाला धरते. आता बच्चा आहे अजून ते परमार्थामध्ये, ठीक आहे ना. तो लाडली करून तो लोळत होता, कुठे काय करत होता, है ना, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रयत्नासाठी तुम्ही काही करा, वेडं व्हा, शाणं व्हा, कुणाचं संडास काढा, कुणाचं हगमूत काढा, काय तुम्हाला जे करता येईल ते करा त्याचं. पण तुमची भूक दाखवा बस. त्या सगळ्यातून तुमची भूक दिसली पाहिजे, बाकी काहीच नाही. संतोष समजते का? डोळे जड झाले नाही का? खरंच नारायण. ठीक हो. श्लोक संपवतोय, लक्षात घ्या. जे महापुरुष जीवनमुक्त होऊन गेले, पुढे येणार आहेत त्यांना डोळे उघडून ह्या दृश्याकडे पाहणं सुद्धा खेदकारक वाटतं. का बरं? काय बघायचं? जे दिसेल ते नासे, जे दिसे ते नासे. अच्छा. आणि ते आवडलंच तर पुनरपी तेच फसे. मग काय करायचं? उपयोग करा. लक्षात घ्या वचन. उपयोग करा, उपेक्षा करा. बात समजली ना? उपयोग करा आणि उपेक्षा करा. त्याला समजता उपरती मजा हवी. अजून कुठे उपेक्षा आला शब्द? नाही. शोधा. चला पुढे. मग असा खेदकारक पुरुष जर तुम्हाला भेटत असेल, धन्य आहात का? तशालश धृणश्य. अरे इतका की प्रवृत्ती क्रियेबद्दल आळशातला आळशी असतो. प्रवृत्ती क्रियेबद्दल म्हणजे मनात त्याच्या काय असं येईल की चला 4 घरं भिक्षा मागूया, पण लगेच पाठीमागून निवृत्तीशील. कशासाठी? पोटासाठी? नको. सोचा मैं न कहीं जाऊंगा. समज घ्या ना. श्लोकाचा अर्थ पहा कसा आलेला आहे. तशालस्य धृणीनश्य सुखम नानस्य कश्यचित. भूक लागलेली आहे, क्षुधा तृष्णा सतवते आहे, ठीक आहे. मग 6 उर्मी ज्या आहेत त्या तुमच्या आत्मसाक्षात्काराला बाधक आहेत. कुठल्या? जन्म मृत्यू, जरा व्याधी आणि क्षुधा तृष्णा.
ज्याला वेदना त्याला शोकमोह म्हणतात. समजलं ना? या तुम्हाला बाधक आहेत. यामध्ये तुम्ही किती स्थिर आहात यासाठी ते आहेत. समजलं? तहान आणि भुकेच्या वेळी, जन्म आणि मृत्यूच्या वेळी, शोक आणि मोहाच्या वेळी तुम्ही किती स्थिर आहात. आणि त्या स्थिरतेचं तुमचं कारण काय आहे? शांतिप्रिय पाहिजे का तुम्ही शांतिप्रिय आहात का? प्रेमप्रिय आहात का? ज्ञानप्रिय आहात का? प्रेमाच्या व्यक्तीचं प्रत्येक वचन प्रेमानंच श्रवण करावं लागतं. त्याची प्रत्येक वस्तू प्रेमानं स्वीकारावी लागते. म्हणून ते वस्तूत प्रेम नसतं, तर ते स्वीकारण्यातून तुम्हाला दर्शनाला आलं पाहिजे. स्वीकृतीतून ते प्रकट झालं पाहिजे. समजली ना? हां. म्हणून देवाचं म्हणणं, प्रेम ते प्रकट होई मै जाना. नाही मी कशानं प्राप्त होत, प्रेम ते प्रकट होई मै जाना. मी प्रेमानं प्रकट होत असतो, तुमच्या वस्तूनं नाही. पण ते वस्तूच्या देवाणघेवाणीतून प्रेम प्रकट झालं पाहिजे. वस्तू दर्शन नाही झालं पाहिजे किंवा व्यक्ती दर्शन नाही झालं पाहिजे. कुणी दिले? महाराज विचारते, कुणी दिलं हे? या पुढे बसा. मोठा हार आणा. अरे राम, माती पडो तुझ्या तोंडी, नाही काय राम? म्हणून इतकी प्रवृत्ती क्रियाशील आळसातले असे पुरुष असतात की भूक जरी लागली तर म्हणते हा ठीक आहे 4 घरं मागतो, पण कशासाठी? पोटासाठी नको. का नको? ठाईचं बसून करा एकच. का? आवडी आनंद आळवा. मग तो काय करायचं ते करेल. त्यानं सांगितलं ना, आनंद चिंतो मी बघतो तुझं. नाही हलो. पण त्याची परीक्षा घ्यायला म्हणून नको आणि आपला हट्ट म्हणून नको. तिथं प्रेमच असलं पाहिजे. खूप सूक्ष्म आहे. ठीक आहे ना? तुम्हालाच तो का मन फसवतंय का तुम्ही त्याला फसवताय हे लक्ष द्यावं लागतं. त्यातून ढोंग नको, दंभ नको, काय तामसीपणा नको, राजसीपणा नको. खूप सात्विकता बस. ठीक आहे ना? रानात आम्ही अनुभवलंय ना लहानपणी. सावलीला बाळ झोपलेलं असायचं, आई रानात काम करत असायची. पण भूक काय लागायची माहितीये का? की त्याला लागलेली भूक हिला लागायची, की त्याला पाजलं पाहिजे. भूक लागली असेल, पाणी घे कुठलं. ठीक आहे ना? बाळाला लागलेली भूक आधी आईला लागायची आणि बाळाची भूक आईला जाणीव करून द्यायची. ठीक आहे ना? मग रानातल्या कामाच्या जी आहे की नाही, काम करायची ती पात धरतेत की नाही, त्या पातेवरच ते हत्यार टाकणार, बाळ पाजणार, बाळ झोपवणार आणि पुन्हा कामाला लागणार. भगवंत तसाच आहे आपल्यासाठी. राम, आधार एवढाच सांगायचे. जर तुम्ही त्या प्रवृत्ती क्रियेबद्दल सुद्धा आशातला आळस तुमच्यातून दिसला, जड भरतासारखा, अजगरासारखा. दत्तात्रेयाने अजगराला गुरु केलं की नाही? केलं की. आलं तर खाईन, नाही तर तुझ्या चिंतनात मस्त राहीन. ठीक आहे ना? आणि ही प्रवृत्ती तुकोबांच्यात बी शिरली थोडा काळ, नाथांच्यात बी शिरली थोडा काळ. प्रत्येक पुरुषाच्यात शिरते, तेव्हाच त्याला पूर्ण करते. कुणाच्यात अधिक, कुणाच्यात क्षणिक. विषय समजून घ्या, पूर्ण करतो असं. अशा संपूर्ण संसार वृत्तीपासून जो निवृत्त होतो, संसार वृत्तीपासून, लोक संसारापासून निवृत्त झाले आणि मग गुरुदेवांच्या भाषेत खडिया फलटण म्हणून भटकत राहिले. माझा गुरु माझ्यासाठी धन्य आहे. त्याने पहिलंच सांगितलं, वृत्ती बदलायचे का वस्त्र बदलायचे ते सांगा. ते तो आलाच मोठा हट्ट करून माझ्यापाशी, पण ते सांगा. कारण भगवं काढून काय होतं, तर भगवं आग्नी आहे. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानाम. त्याच्यात सगळी आग्नीसारखं पेटून तुझं जळलं पाहिजे. आणि ती वृत्तीरूप भगवं पाहिजे, वस्त्ररूप नको.
मग सत्य कसं आहे? तर सत्य नग्न आहे. ठीक आहे ना. शास्त्रवचन आहे संस्कृत. सत्य कसं आहे? आपण म्हणतो कडू आहे. नाही नाही, सत्य नग्न आहे. मामा शेलार मामा नावाचे संन्यासी होऊन गेले. 99 वर्षामध्ये त्यांनी देह ठेवला. 97-98 साली वयाच्या ते मला 3 दिवस त्यांची सेवा करायची संधी मिळाली पुसेगावच्या मंदिरात. त्यावेळेस ते मला म्हटले होते, तुला सांगू का एक, अरे भगवन आतून नागवं, हे त्यांचं वचन आहे. म्हणजे ते भगवं कसं असलं पाहिजे, तर आतून नागवं असलं पाहिजे म्हटलं. म्हणजे आतून परिपूर्ण इच्छारहित निरीच्छ राहायला पाहिजे, तो निरपेक्ष राहायला पाहिजे. ठीक आहे ना. हा 3च दिवस सेवा करतो अशी वार्ताला होता होता एक दिवस मी त्यांची वस्त्र धुतली. ते चिडले. मला विचारलं, ही वस्त्र का धुतलीस? कोणी धुतली? तर मी. का धुतलीस? तर मी म्हटलं, माझ्या गुरूंची आज्ञा आहे, संत सेवा करत जा, साधू संघाचं फळ की सेवा करत जा. मी केली. मला का विचारलं नाहीस? मी म्हटलं, चिडायचं कारण काय? आज करशील, उद्या कोण? मी म्हटलं, ज्याला उद्या सुद्धा लक्षात आहे, ज्याला उद्या सुद्धा जगायचे, माझ्या नजरेत मग तो साधू नाही. उद्यापासून मी नाही धुणार तुमची. बापरे, खांद्यावर हात टाकला माहिती नाही. सत्य सांगतोय तुम्हाला, खांद्यावर हात टाकला. आणि तिथं मला विचार, तुझ्या गुरुचं नाव कळलं का? तुझ्या गुरूंचे नाव कळलं का? मग तिथे एक टोला दिला मी. म्हणजे ज्याला नाव नसतं तोच गुरु असतो ना. नाम न रूप न रंग कचू प्रभुत्रीय गुणा तिथं भिन्न. पटकन ते म्हटले, आशाराम खूप चांगला संघ मिळालाय तुला. पोराला गोडी आहे म्हटले अध्यात्माची. अरे महापुरुषांचा आशीर्वाद हेच असते, बाकी काय असते. ते निघून गेले. किती वर्ष झाली? वर्ष किती झाली माहिती का? ते निघून गेले याला जवळजवळ 24 वर्ष झाली. हां, पण आता त्या महापुरुषाचं नाव निघालं. राम शेवट करतोय का, असा पुरुष संसार वृत्तीपासून निवृत्त झालेला असतो. संसार वृत्तीपासून, संसारापासून नाही. संसार मी देह आहे या वृत्तीपासून तो निवृत्त झालेला आहे. मी देह आहे, मी देह नाही या निवृत्तीनं तो जगत असतो. त्यालाच सुखाची प्राप्ती होते, इतर कोणालाही नाही. दृढ वचन सांगितले. काय? सुखम नान्यस्त कश्यचित. दुसऱ्या कोणी तुम्हाला दिखाऊ सुख सांगेल, शाब्दिक, ठीक आहे ना, किंवा क्रियात्मक सुख दाखवेल, या आपला आश्रम दाखवतो, आपलं गोशाळा दाखवतो, आपलं हे दाखवतो, तो सगळं काय दाखव, पण जे दिसत नाही ते इथं आहे, आणि जे दिसतंय ते तिथं आहे, आणि जे दिसतंय ते नसतंय. राम खूप सुंदर श्लोक आहे. तशालस्य ध्रुनीनश्य सुखम नान्यस्त कश्यचित. पुन्हा आपण लक्षात ठेवा, आपण ज्या वाटेनं चाललोय, महापुरुषांना आपल्याकडून हे अपेक्षित आहे. जीवनमुक्त महापुरुषांना आपल्याकडून हे अपेक्षित आहे की जर कधी बसलास ना तर डोळ्याची पापणी सुद्धा उचलणं तुला खेदकारक वाटलं पाहिजे. काय बघायचं, काय नाही बघायचं. जिसे देखा जाता है उससे देख लो, बापूंच्या भाषेत. जो सुनाता है उसको थोड़ी सी उसकी भी सुन ले. जो तुमको सुना रहा है ना उसकी भी सुन ले. जो तुमको दिखा रहा है उसको देख ले. जो तुमको रुला रहा है, जो तुमको हंसा रहा है, कभी कभी उसमें डूब जा, देख ले उसको, कौन है तू. और कर ले हट, जब तक तू नहीं आता बस. राम त्या हट्टात प्रेम असावं, ठीक आहे ना. हट्टात योग असू नये, हट्टात प्रेम असावं. आणि हट्टात योग आला की मग असा हटयोगी तामसी होतो.
ठीक आहे ना. आणि तामसी कसा असतो, तर तापट असतो. बहिर्मुखी असतो. चला, पूर्ण करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की भोगम कर्म समाधी वा करू विज्ञत तापिते. तुला भोग भोगायचे आहेत ना, खुशाल भोग. तुला समाधीत राहायचे, समाधीत राहा. कर्म करीत राहायचे, कर्म करीत राहा. पण आत्मज्ञानाच्या प्रभावाने ज्यावेळी तू सर्व आशापासून दूर राहशील, सर्व इच्छा अपेक्षेपासून दूर राहशील, तेव्हाच तुझं चित्त खऱ्या सुखाला प्राप्त होईल. अन्य सगळा तुझा भ्रम आहे, कल्पना आहे, भ्रांती आहे. म्हणून बाबा, शरीर सुखासाठी खूप प्रयत्न केलेस, खूप श्रम केलेस, मिळालं वाट्याला काय दुःखच. म्हणून थोडं थांब. तुझं दुःख तूच जाण, तुझं दुःख कोणीही जाणणार नाही. तुझं दुःख जाणण्यासाठी एक आत्मज्ञानी पुरुष आहे, ज्ञानवान पुरुष आहे, दुसरं कोणी जाणत नाही. म्हणून महापुरुष सहज प्राप्त जे आहे त्याचा स्वीकार करतात आणि त्यात स्वस्थ राहतात. तूही तेच कर, कारण त्याच्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती अजून कुणाला झालेली नाही, होत नाही, होणार नाही. इथे सद्गुरू अर्पण असतो. वासुदेव नारायण. राम 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 राम.